हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो खूप दिवसानंतर आम्ही ब्लॉग शूट केलेला आहे. म्हणजे बारसं झाल्यानंतर बारशाचा ब्लॉग तुम्ही बघितला सर्वांनी. तर तो पण आमच्याकडे प्रॉपर ब्लॉग नव्हता, कारण की आमच्या मी मित्राला सांगितलं की मित्र आता नाव नाही घेत, परत त्याला राग येईल. त्याला सांगितलं अरे आडवी व्हिडिओ बनव. तो गेला हा बनवतो. त्याने केली उभी आणि वाटोळा करून टाकला आणि पूर्ण. करायचा मूडच नव्हता. तो नंतर जवळजवळ 1-1.5 महिन्यातून मी ब्लॉग एडिट केला आणि मग तो अपलोड केला. करायचाच नव्हता, इच्छा नव्हती, पण ठीक आहे ब्लॉग आठवणीसाठी करून टाकला. म्हणून थोडीशी जी म्हणजे नंतरला आठवण राहील म्हणून तो आम्ही ब्लॉग टाकून ठेवला. नंतर आमचा पोरगा बोलला की माझ्या नेम सेरेमनीचा ब्लॉग कुठे आहे, म्हणून तो थोडासा आम्ही थोडासा केला. असंच होते ते क्लिप, थोडीशी व्हिडिओ बनवली आणि टाकून दिली. आणि आजचा व्हिडिओ पण आम्ही करू तो टाइमच नव्हता मिळायचा आम्हाला. खूप त्रास देतोय आमचा छोटू बबडू आमचा. आता त्याला छोट्या मुली आमच्या समोरच्या मुलीकडे दिला, बाहेर फिरायला सांगितलं आणि आता आम्ही ब्लॉग करतोय. मस्त बारशाची जी तयारी आम्ही केलेली आणि बाबूला काय काय गिफ्ट मिळाले त्याचाच ब्लॉग आम्ही शूट करतोय. पूर्ण घरामध्ये पण मेस आहे, अजून आम्ही काही पसारा आवरलेला नाहीये. आमचा सोफा पूर्ण गिफ्टने भरलेला आहे. त्यात थोडं मोजके गिफ्ट इथं आणून ठेवलेलं आम्ही. आणि बाकीचं काय सोनूला काय काय गिफ्ट मिळालेत. आणि आम्ही बारशासाठी जी आमची तिघांची ड्रेसिंग केलेली ते सगळं काही आज आम्ही ह्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहोत तुम्हाला. सो फर्स्ट कुठून स्टार्ट करूयात. पहिली म्हणजे आमची बारशाची पत्रिका. ह्याची मी शॉर्ट्स वगैरे काही टाकली नाही इंस्टाग्रामला, फक्त माझ्या इंस्टाग्रामला मी टाकलेली आहे याची शॉर्ट्स मस्त केलेली. आणि ही आमची पत्रिका सोनूची, ही एक आम्ही ठेवलेली आहे आम्हाला आठवण म्हणून. तर कधी आमचं बारसं होतं 10 डिसेंबर 2023 ला. आणि तुमच्यापर्यंत ब्लॉग आमचे खूप लेट येतील, कारण की करून मी निकेश भटकत होते आणि आम्हाला ब्लॉग एडिट करायला टाइम नव्हता मिळत आणि हा ब्लॉग शूट करायला पण टाइम नव्हता मिळत आम्हाला. सो आज टाइम काढून आम्ही ब्लॉग शूट करतोय. सो ही पत्रिका झालेली आहे. देन आमची कपडे. सो फर्स्ट ऑफ माझी साडी, जी की आम्हाला तिघांना ट्रिमिंग करायची होती पैठणीमध्ये. ते मी इंस्टाग्रामवर एका पेजवर तिघांची ट्रिमिंगसाठी मी विचारलेलं, पण ती आम्हाला खूप कॉस्टली सांगितलेली. ऑनलाईन मागवत होते मी. तशीच सेम साडी जी मी नेहमी कुठून दादरवरनं घेते तीच मी आता दादरवरनं घेते. सॉरी, इंस्टाग्रामवर मी फर्स्ट ऑफ प्राइस वगैरे काढली तिघांच्या कपड्यांची. सो माझ्या साडीची फक्त मला 10,000 रुपीज सांगितलेली आणि निकेशचे काहीतरी 5,000च्या वरती होती. 5,000च्या वर होती. आणि बाबूची पण 2,000 सांगितलेली ना का 2,200 असे काय, म्हणजे भरपूर आमचे झालेले माझे पैसे सांगितले. त्याच्यामुळे मग निकेश बोलला चला आपण दादरला जाऊयात. सो आम्ही जाऊया आणि तिथे बघूया आपण क्वालिटी वगैरे तिथे बघू आणि मग चॉईस करूया. पूर्ण असं आमचं तिघांचं प्रॉपर मॅच नाहीये, पण आम्ही तसं केलं मॅचिंग. ती पण जसं पाहिजे तसं आम्हाला मिळालं. थोडी बजेटच्या बाहेर गेली आमच्या, पण ठीक आहे. सो आम्ही दादरला गेलो. नेहमी भारत क्षेत्रामधूनच घेते, तर ही पण भारत क्षेत्रामधूनच घेतलेली आहे. सो ही आहे कडियाल पैठणी. ही आता पूर्ण चुरलेली आहे, कारण की बारशानंतर मी ब्लॉग शूट केलेला आहे. सो ही ऑल ओव्हर पूर्ण अशी ही कडियाल पैठणी आहे, जो की हा माझ्याकडे कलर नव्हता, मला हा पाहिजे होता. आणि ही पैठणीचा काठ आहे, याला पूर्ण बॉर्डर आणि ऑल ओव्हर ही पिकॉकची मोर आहे, म्हणजे पिकॉक आहे पूर्ण ऑल ओव्हर. पूर्ण साडीवर हे असे मोर आहेत आणि पदर पण पूर्ण भरलेलं छान आहे. जाऊ दे, आता मी पूर्ण काढत नाहीये. आणि हा ब्लाऊज, जो की माझ्या ब्लाऊजची पूर्णपणे वाट लागलेली आहे. जसं मला पाहिजे होतं तसं स्टिच नाही झालेला आहे तो ब्लाऊज. त्याच्यामुळे माझा मूड ऑफ होता बारशाच्या दिवशी पण आणि आता पण, कारण की एवढी महागाची साडी घेतली. सो ही साडीची मला किंमत ऑनलाईन 10,000 सांगितलेली आणि जी की मला या शॉपमध्ये मिळाली आहे 4,500ला. सो ही ती साडी कडियाल पैठणी. आणि हे ब्लाऊज हा इथे मस्त असा आई पॅच बनवून घेतलेला मी. बनवून नाही, हा पण मी दादरवरनं रेडीमेड पॅच आणलेला आहे. आणि असं इथे हाताला अशी पूर्ण डिझाईन केलेली आहे. हा पण एक पॅच आहे. असं हे छान ब्लाऊज मी वर्क केलेलं आहे. थोडंफार वर्क केलं, कारण की मला पूर्ण असं वर्क करायचं होतं, ते पण मला लगेच करून नव्हतं मिळणार. सो इथल्या गावातच मी टेलरकडे हे ब्लाऊज दिलेलं शिवायला. सो हे झालं. आणि नंतर हे निकेशला पण निकेशने दादरवरूनच घेतलेलं आहे. माझी काय एवढी पण नको करू, ते तुम्ही आमच्या बारशाच्या ब्लॉग मध्ये बघितलेलंच आहे.
हे शोधता शोधता नाकी नाव आले, एका लास्ट दुकानात भेटलं मला हा जॅकेट. कंटाळा आला. आणि आणि सोनू बाबूसाठी आम्ही दादर मध्ये खास त्याच्यासाठी कपड्यांना गेलेलो, पण नंतर माझी पण शॉपिंग केली. त्याच्यासाठी एवढे फिरलो, खूप आम्ही फिरलो, कारण की एवढ्या साईजचे कपडे त्याला मिळतच नव्हते छोटेसे. तर तुम्हाला पण जर कपडे जर छोट्या मुलासाठी जर मुलासाठी जर मुलीचे शिवायचे कपडे थोडे भारी भारी होते, मुलीचे कपडे तर छान छान होते. दादर मध्ये तो रोड कोणता, रानडे रोड, रानडे रोड साडीघर, आणि तिथे साडीघर म्हणून दुकान आहे. साडीघर त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसा मिळेल शिवून, जेवढी साईज पाहिजे तेवढी साईज. म्हणजे त्यांनी बाबूचा मेजर घेतला आमचा आणि नंतर त्यांनी आम्हाला 15 दिवसांनी मला बोलवलं त्याने. 15 नाही 10 दिवसामध्ये गेले. 10 दिवसांमध्ये. आणि मग त्यांनी स्टिच करून त्याचा मेजर नुसार दिला आम्हाला हे. आणि हा आम्हाला 1600 ला मिळाला बाबूचा ड्रेस, जो की मला ऑनलाईन 2200 ला सांगितलेला. सो अशी आमची तिघांची थिनिंग होती, मस्त तिघांचे 1200चे कपडे होते, सेम टू सेम. सो झाले हे. सो 1200साठी रिटर्न गिफ्ट म्हणून तर आम्ही हे असे स्टीलचे ट्रे आणलेले, जे की आठवण म्हणून बाबूच्या नावाने आम्ही सर्वांना दिलेले. म्हणजे सर्व लेडीजना हळदी कुंकू देऊन असे ट्रे दिले आणि त्याच्यामध्ये चिवड्याची पुढे एक पॅकिंग होती. सो हे राहिलेलं माझ्याकडून त्या 1200च्या ब्लॉगमध्ये करायचं, ते मी आता ह्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि बाबूला बर्थडे नाही 1200साठी खूप गिफ्ट मिळाले आहेत. जास्त तर म्हणजे पॅकेट्स मिळाले आहेत आणि मोजके असे म्हणजे घरच्यांनी असे चांदीचे गिफ्ट, सोन्याचे गिफ्ट असे प्रेझेंट केलेले आहेत. आणि ड्रेस तर भरपूर आहेत, त्याला तर होणार नाही. थोडेसे अर्धे तिथे सोफ्यावर आहेत, काही होतील त्याला, काही होणार नाही, काही अजून नंतर वर्षापर्यंत पण होतील. सो फर्स्ट ऑफ काय काढूयात. सो आमचे कार्टून रडायला लागलेला आता झाला. सो पहिलं गिफ्ट आहे आमचं गोल्डचं चेन आहे. सो तर झालं सुरुवात. हे बघ हे बाबूचे गिफ्ट कोणाच्या, अरे बापले. ही चेन आहे जी की बाबूच्या आजीने म्हणजे माझ्या आईने केलेली, आणि त्याच्यामध्ये हे आम्ही पान टाकलेलं आहे. सो हा एक पान आहे, मस्त गणपती असा आहे छान. हा पिल्लूच्या आत्तूने केलेला आहे, जे की ती 1200ला आलेली नाही आमची आत्तू आहे ना. जनू तुला आवडतं ना बाप्पा, अरे वा. सो नेक्स्ट आहे चेन, ही की जी आमच्या डॅडाने केलेली छोटीशी चेन. गरीब आहे ना म्हणून छोटीशी केली. ही आमच्या 2 चेन झाल्या. आणि हे पान हा पण गणपती आहे, जे निकेशच्या फ्रेंडने केला. आणि हा एक तिसरा पान आहे, जो की हा पण गणपतीच आहे, तर तो आम्ही टाकलेला आहे. अशा काळ्या धाग्यामध्ये तो बाबूला रोजला घालायचा आहे म्हणून. नंतर हे पायातले वाळे असे मस्त छुमछुम चांदीचे, हे असे भरपूर असे पडलेले आहेत, चांदीचे भरपूर आहेत. पायातले हे 2 वाळे आहेत, एक त्याला घातलेत आम्ही, हा एक आहे. आणि हातातले तर भरपूरच आहेत. हे आहेत चांदीचे हातातले, हे आमच्या वहिनीने केलेले आहेत. सगळे बहुतेक चांदीचे सगळे हातातले वगैरे आहेत. पायाचे सगळे ते माझ्या तिकडले रिलेटिव्हनी केलेले आहेत. आता मी सगळे दाखवत नाहीये, पण ठीक आहे. हे आहेत चांदीचे वाले, हे पण वाले नाही सॉरी हातातले ब्रेसलेट्स. आणि ही आहे साखळी आमची पिल्लूची, अजून त्याला घातलेली नाही. तो काही ठेवतच नाही, नुसती अंगात त्याच्या मस्ती ना बबलू. आम्ही काय नुसती फक्त चालले. हे पण हातातलेच बांगड्या आहेत. काय झालं बाबू झालं. अशा आम्ही चिडचिड करतो. हे पण वाळे आहेत, ते बहुतेक 6 जोड वाळ्यांचे आहेत आणि 2 जोड पायातले आहेत. 2 चैन, 3 गोल्डची पानं आहेत. आणि जास्त आम्हाला पैसे भेटलेले आहेत. हे बघ कोणाचे. सो आमची कॅश किती झाली, 23,000. सो आमची ही 23,700 कॅश जास्त आम्हाला पैसे मिळतात. आणि हे पैसे आम्ही बाबूचेच अकाउंटला टाकणार आहोत. आम्ही बाबूचं एक खातं खोलणार आहोत, त्याच्यामध्येच त्याचे पैसे आम्ही यूज नाही करणार आहोत. आणि सोनूला आमचे एवढे गिफ्ट मिळाले तुला, अय्या किती गिफ्ट. आणि हे पण आमच्या डॅडाने केलेलं आहे, हातातलं एक सोन्याचं मणी घालून. ते आम्ही त्याला आत्ता घातलं, 1200लाच केलेलं आम्ही, ते आत्ता घातलं. तो नुसता चिडचिड करतोय. आणि हे सगळे ड्रेस जे की काय दाखवत नाहीये मी, जस्ट तिथे ठेवलेत मी. मस्त आहे ड्रेस. काही ड्रेस छोटेसे आहेत, म्हणजे त्याला होणार नाही. काही ड्रेस खूप मोठे आहेत, जे त्याला वर्षाच्या नंतर पण होतील. काही ड्रेस त्याला आम्ही घालायला पण लावलेले आहेत, काही ड्रेस आम्ही घालणार आहोत. आणि हा ड्रेस पण छान आहे, जो माझ्या बहिणीने
घेतलेला अरे, आहे मस्त आहे. चल, असे चल, काही चल, मस्त आपण ड्रेस आहेत. तो पिल्लू हे सगळ्यांना बाय बाय कर. बाय बाय कर, बाय बाय बोल, कर. मला किती गिफ्ट मिळाले. बाय बाय कर, बाय बाय कर. तो अशा होता आमचा आजचा छोटूसा ब्लॉग, जो की आमच्या बारशाला आम्ही काय काय घेतलं आणि सोनूला काय काय गिफ्ट मिळालं ते जस्ट तुम्हाला दाखवलं आम्ही. सो बाय एव्हरीवन. बाय बाय. नवीन असाल तर माझ्या चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा. नुसता हात खातोय नुसता. आम्ही एका महिन्यामध्ये किती मोठे झालो. बारशाला आम्ही किती छोटूशे होतो आणि बारशाला पण आम्ही अशीच रडलेलो है ना. चल बाय बाय कर सगळ्यांना. बाय बाय कर. चल बाय बाय कर, बाय बाय बाय. बाय एव्हरीवन.